तर नमस्कार पब्लिक, मी पवन. स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये. तर जसं की मागच्या ब्लॉगमध्ये पाहिलं असेल तुम्ही, आमच्या या घरच्या वावरातले ना पळत्या वगैरे काढल्या होत्या. इथं पेरत होतं आम्हाला हरभरे. आता ते कॅन्सल केलेलं आहे. काहीतरी ऊस वगैरे लावायचं आहे, तर त्यासाठी पाईपलाईन केली आहे पा. त्याच्यासाठी 2 कांड्या कमी पाडल्या होत्या. मग JCB त्यानंतर गेलं, कांड्या आणून टाकल्यात. आता त्या बुजायच्या राहिल्या. कुठं आहे बरं? आता त्या बुजायच्यात, तर त्यासाठी आम्ही आलो सकाळी सकाळी. तर या 2 कांड्या बाकी होत्या समजा. एवढं बुजायचं आहे आम्हाला. कालच्या ब्लॉगमध्ये शेवटला पाहिलं असं कपडे वगैरे भरायची तयारी चालू होती. तर गेलतो आम्ही कुठेतरी, पण ते काम आमचं झालेलं नाही. 4 दिवसासाठी 1 दिवस जायचा, 1 दिवस यायचा आणि 3 दिवस तिथं, असे 5 दिवस गेलेलं. तेवढं ते सगळं करून टाकलंय. चला करूया आपलं काम. इथं खोर आहे, खोरं पहा केवढं आहे. आता येणे होईन खोरं पण नाही आणलेलं, म्हणून आता येणेच बुजायचं. काय वाटतं होईन का एवढ्या खोऱ्यानी? तर पब्लिक याला जुगाड करून टिकावचं दांडा बसेला वरती ते काम करतंय. चलो एवढं बुजायचं. मी एकटाच नाही, भाऊ पण सोबत आपल्या. झालेली बुजून. इकडं थोडंसं म्हणजे जास्त माती तर ते ढकलून देऊ. तर चला, लाईट पण आलेली आता. तर बघायची टेस्टिंग करून कशी आहे. पावसाळ्यापासून मोटर पण चालू नाही आणि पाईपलाईन पण नाही येतं. ठीक आहे का बघू. चला यायला. इकडे आमचा बोर आणि इथं ना पाईपलाईनचं कनेक्शन. तर इथं लावायचं आहे. इकडे पाणी सोडलं आहे येरीत. मोटर चालू आहे की नाही बघायची. जाम झाली काय पावसाळ्यापासून. ईद आलं रे ना ते, हे ईद असं पब्लिक. एक प्रॉब्लेम झालाय. हे इकडे हे इकडे आणि पाईप काही पुरत नाही. या बा काही केलं तर इतकाच येतोय. आता याला एल्बो वगैरे आणावं लागते. तर ते काहीच नाही आणलेलं आम्ही. वाटलं होतं पाईप पुरा. पब्लिक जोडून दिलेलं आहे. असं नव्हतं जोडायचं, उभं जोडायचं होतं. सध्या नव्हते आमच्याकडे ते काय म्हणते बँड आणि ते कपलिंग. तर जोडले आता जसं होईल तसं. कारण आमच्याकडे हे शिल्लक होतं आणि ही पाईपलाईन बिन कामाची इथं ठिबकला जोडलेली. तर ठिबकचं कनेक्शन या नव्या पाईपलाईनीत तिथं काढलेलं आहे. तर ते होऊन जाईल तिथं. म्हणून हे काही कामच नव्हती, ते डायरेक्ट एवढं कापून जोडून दिलं आहे. ओके. आणि इकडं मोटर चालू करून पाणी पाहायचं होतं, म्हणजे सोडणार होतं विहिरीत. पाईपलाईन पण चेक करायची होती, कुठे लिकेज वगैरे काय असेल ते. पण इकडं लाईटच नाही आलेली. लाईटच टाईम झालं पण लाईट नाही आलेली. काहीतरी फॉल्ट वाटतं. ते पण काम राहिलं आमचं. सध्याच हे लावून दिलं. पब्लिक चाललो आम्ही घरी, कारण या एरियातली लाईट नाही इकडच्या भागातली. आता आम्ही चाललो त्या दुसऱ्या राजमेवाल्या शेतात आणि इथं कनेक्शन पाहते. इथं उसाच काढायला आहे ना. ऊस असेल ते या ठिबकच्या याला जोडायचं. याला वरती टी जोडायची. इथं इकून टी आणि मधात असं द्यायचं बँड वॉल कॉक टाकायचा. तर चला आता आम्ही चाललो घरी. आणि हे बुजायचं पण ठेवलंय तसंच थोडंफार म्हणजे बुजलं सगळं, पण माती जास्त राहिली ढकलायची होती. ती पण नाही ढकली ते. तर पब्लिक आता आलोय घरी, कारण आता फवारा न्यायचा आहे मला त्या शेतात. तर भाऊला शेतात सोडले आणि फवाऱ्याचं काम आहे की आपल्याला मारायचं राजम्यावर औषध.
त्याच्यावर मावा वगैरे आलाय तर चला घेऊन जाऊया. पब्लिक आलोय राजमेवाल्या शेजार आणि ह्या पहा मावा कसा पडला ते दाखवतो. मीच आज पाय लागलोय, मला माहित नव्हतं. तर ह्या पहा हे असं काळा मावा पडलाय. तर आता याच्यासाठी मारायचे औषध. तर चला औषध वगैरे हाय का आणायचं ते पण नाही माहिती मला. तर आणतेन किंवा असलं तर तेच मारायचं. तर फवारा वगैरे पण घेऊन आलेलो आहे. सोबतच गव्हाला पाणी पण चालू आहे. तर पाणी भरतेत भाऊ. आपण मारू औषध, नाही तर आपण पाणी भरून मग मारते ना औषध. काहीतरी होईन एक. तर चलो इकडची लेट आहे बरं का. हे पा इकडे लसणाला सोडल्या सगळ्यात आधी आणि गहू पण सुकवते. आणि आता काही 2-3 दिवसात गुरुवारी गुरुवारी येईन नाईटची लाईट. त्याच्यामुळे तवर हे पाणी झालं पाहिजे. तर पब्लिक भाऊ चालले तर औषध वगैरे आणत. आता आपल्याला काम आहे पाणी द्यायचं, म्हणजे याला गव्हाला. पब्लिक तुमच्यासोबत असं कधी होतंय का? इकडे सगळं उताराचं राहणे, इकडे पण उताराचं राहणे. या 3 फाटक्याला पाणी सोडलं, 3 जागेवर फुटलं इथं. याच्यात इतकी परेशान झाली सोडून जातो डायरेक्ट असं म्हणलं. भाऊ पाचडून आलेत आणि औषधं मारते ते. आणि आपलं चाललं इकडे पाणी देणं, कारण आपल्याकडे आता पाणी द्यायचं काम दिलं. ते म्हणतात मी मारतो ठीकठाक, कसं मारायचं. ठीक आहे आपण पाणी देऊ. तर इथपर्यंत आले. 1 2 3 4 5 11 फाटके बाकी आहे. 11 होऊन जाते 4 वाजता लाईट जाऊस तर. ओके आजचं काम डन. आड्या फडक्याला आहे ना, याच फडकीतून पाणी, कारण इकडं दांड नाही आहे म्हणून फडकीतूनच पाणी चालू आहे. हिला भिजिल होतं थोडे सगळ्या याच्यातून थोडं थोडं. हिला आता डायरेक्ट स्पेसिफिक जागा दिली आहे, तर ही पण भिजन आता. इकडं पण जाईन. तर चलो अर्धा घंटा आहे अजून. किती 6 फडक्या की 1 2 3 4 5 6. मला नाही वाटत होईल, उद्याचा पण दिवस लागेल शक्यतो. आणि इकडे फवारणी पण चालू आहे, दिसत असते ना भाऊ. थोडं बाकी म्हणजे अर्ध झालंय जवळपास. नाही तर ऊन पण लय लागत आहे बेकार. तर पब्लिक आत्ता फिरता माझ्या लक्षात आलं, म्हणजे मी डॅशबोर्ड पाहत होतो आपला स्टुडिओ, यूट्यूब स्टुडिओ. तर आज आहे 10वा व्लॉग अपलोड, म्हणजे शूट होतोय ना, 10वा व्लॉग आहे. आणि याला दिवस किती लागलेत? 1 महिना जवळपास. मी 12 नोव्हेंबरला चालू केलेलं, तर आता डिसेंबर चालू आहे 12 13. बघा 1 महिना लागलाय. तर याच्या मागं लय मोठे कारण आहेत. मधात पेपर आले, पेपर नंतर काल म्हणजे 2-3 दिवस आधी गेलतो बाहेर कुठेतरी. तर हेच 10-12 दिवस गेले, त्याच्यात ब्लॉग शूट नाही करता आला. आणि मी काम करतोय, तर त्या कामामधून टाईम भेटत नाही. फर्स्ट शिफ्ट सेकंड शिफ्ट असं ते चालूच राहतं. त्याच्यामुळं फर्स्ट शिफ्ट असली तर सेकंड शिफ्टला टाईम भेटतो, तर त्याच्यात पण ब्लॉग शूट केले. नाईट शिफ्ट असली तर नाईट शिफ्टमध्ये पण पुरा दिवस भेटतो, तर त्याच्यात पण शूट केले. तर नाईट शिफ्ट चालू होती जेव्हा चॅलेंज घेतलं तेव्हा म्हणलं पुढचे पण ॲडजस्ट होईल 10, पण नाही झालं ते. पहिल्या दिवशी प्रॉपर अपलोड केला. दुसऱ्या दिवशी चार्जिंग नव्हती मोबाईलला. नंतरचे पण मग पेपर वगैरे आले, मागं पुढे झाले. तर जाऊ द्या, 10 व्लॉग 1 महिन्यात शूट झालेत, म्हणजे 20 दिवस वाया गेलेत. जे की 10 दिवसात 10 व्हायला पाहिजे होते, तर नाही झालेलं. लाईट गेली, 4 फटके बाकी आहेत आता. तर चला बघूया पुढचं काम काय. काम तर काय, आता फवारा आणू शकतो मी. तर ह्या 4 फटके आहेत, आणू शकतो म्हणजे बघू द्यायला माझ्याकडे टाकणे. कारण मी आहे ना जास्त फवारा वगैरे आणलेला नाही. इथून मागं पण आणलेला, म्हणजे आणलेला आहे, पण ते मला देत नाहीत जास्त. तर पब्लिक लाईट गेली, फवाऱ्याला काम पाणी कमी पडले. 1 टाकी आणणं चालू आहे, तर दुसरी टाकीची तयारी चालू आहे. कारण इकडे आलतो मी खाली, म्हणलं सोलार वगैरे चालू असं, पण हे ऊसाची सावली येते त्याच्यावर, तर ते पण बंद आहे. आणि इकडं उताराची पाईपलाईन आहे, तर नानाला विचारलं आता तिथून पाणी आणायचं आहे, म्हणजे त्याच्यातून निघतं जाऊन पाणी. बघूया येत आहे का काय. ऊस कसं झालं, तुरा आला डायरेक्ट. केलंय सोलार चालू.
आई ऊन पाहायला आलं तर मी ऊन पण नाही आहे जास्त, त्याच्यामुळे झाली मोटर चालू शक्यतो. हे पहा आलंय पाणी, विहिरीच पाणी लय खोल गेलं भैया. पवायला किती मजा येत होती, आता काही ढेकळं पाणी नाही राहत. म्हणजे खाली गेलंय आणि पोरं पण गेले सगळे. काल आपला ओम भाऊ पण गेलाय, म्हणजे ज्याच्या कॉलेजला नंबर लागला होता भाऊचा. जसं तुम्ही काही ब्लॉगमध्ये पाहिलं असून आम्ही नुसते फॉर्म भरीत होतो, तर झालेलं आहे भाऊचं ॲडमिशन. आणि भाऊ गेलेला आहे काल मी इथं आलोय, भाऊ तिकडे गेला, आमची भेट पण नाही आलेली. सोलर चालू झालं पण पाईपलाईनीत पाणीच नाही आलं, कारण प्रेशर नव्हतं वाटतं त्याला, पाईपलाईनच नाही भरली. तर त्याचंच पाणी भरलं पाईपलाईनमधलं. पब्लिक पाणी पण घेऊन आलं आणि इथं टाकी भरायचं काम चालू आहे. आणि हे कॅनेल झाकण नव्हतं, झाकण कुठे यायचं? हां झाकण पण आहे. लय दमाने यावं लागलं, नाही तर पुरं आंघोळ झाली असती गाऱ्या वाऱ्याची. तर पब्लिक टाकी भरून दिलेली आहे, मी डबल चाललोय आणायला पाणी खालूनच. बघूया एवढी एकच मारायची. आणि बा हे उगलंय काय म्हणते त्या दिवशी प्याजलेली लावलेली, काय बोलते शे बगराचे बगर पण उगलेली आहे. आज चला खाली जाऊ. पब्लिक पाणीवाने घेतलेलं आहे. आणि हे नानाचं वावर जे की ऊस लावून चालू आहे, आणि बेनं पण इथूनच घेते ते. चला यातून एक ऊस घेऊ खायला. आणि पट्ट्या आलाय वाड्या न्यायला. किती नेले रे? 4-5 नाही, लय मोठे खोटं बोलतोय हो. शेवटची टाकी चालू आहे, फवारणं पण झालंय, आपण खातोय ऊस. तर चला आता जाऊ घरी. आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. जसं की तुम्ही पाहिलं सकाळी आम्ही गेलतो शेतात कशाला पाईपलाईन बुजायला, त्याच्यानंतर ईद आलो, गावात पण सोडलं, शीत पण आणलं. तर चला आजच्यासाठी एवढंच. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.